एकाच आठवड्यात 1000 कोटींची कमाई करणारा चित्रपट पुष्पा 2 मुळे तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन प्रकाश झोतात आला आहे. पुष्पा मालिकेतील दोन्ही चित्रपटात रील्स पोलीस भलेही त्याला अटक करू शकलेले नसले तरी हैदराबादच्या रिअल पोलिसांनी त्याला गजाआड केलंय. 4 डिसेंबरला पुष्पा 2च्या प्रीमियर दरम्यान अल्लू अर्जुन अचानक हैदराबाद येथील संध्या सिनेमागृहात आला होता. याच चेंगराचेंगरीत रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा कोमात गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता जुबली हिल्स येथील बंगला ब्लेसिंगमधून अल्लूला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला नाश्ताही करू दिला नाही असा आरोप अभिनेत्याने केला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला थेट नामपल्ली कोर्टात हजर केले. तिथे कोर्टाने त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली व चंचलगुडा तुरुंगात पाठवले आहे. अल्लूचे वकील हायकोर्टात गेले असता 1.5 तासानंतर हायकोर्टाने त्याला 4 आठवड्यांचा जामीन दिला. तथापि तोपर्यंत अल्लू तुरुंगात पोहोचला होता. जामीनादेश उशिरा मिळाल्याने अल्लूला संपूर्ण रात्र तुरुंगात घालवावी लागली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकरनगर येथे महाराष्ट्र राज्याची लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटी महामंडळाच्या बसचा निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सदर बस चालक वसंत ठाकरे हे कुसूरकडून सोलापूरकडे निघाले होते. नुकताच शंकरनगर तांडा येथे झालेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे हा अपघात सकाळी 11:30च्या सुमारास झाला असून अपघातात एसटी महामंडळाच्या महिला वाहक सुवर्णा ढाले यांच्या समवेत काही प्रवाशांना किरकोळ जखम झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु एसटी बसचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. सदर अपघाताच्या ठिकाणी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सदर अपघात हा निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे झाल्याची माहिती स्नेक तुफानी सर्पमित्र मधुकर राठोड यांनी दिली. शिवाय या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रसारमाध्यमांशी त्यांनी बोलताना केली. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शंकरनगर तांड्याचे सरपंच सुभाष चव्हाण, पोलीस पाटील अशोक राठोड, स्नेक तुफानी तथा सर्पमित्र मधुकर राठोड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवी राठोड यांच्यासह शंकर तांडा येथील ग्रामस्थ मंडळींनी अपघातात अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. किरकोळ जखमी प्रवाशांना ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी पुढे पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. नगर ते विंचूर हे रस्ता बनत आहे तर 2 महिने झाले ठेकेदारांनी इथं दुर्लक्ष केलेलं आहे. फक्त खडी टाकलेला आहे आणि रस्ता पूर्णपणे फोडलेला आहे. पहिलाचा रस्ता चांगला होता तरी ह्यांच्या स्वतःच्या स्वार्थापोटीने असं केले का कशामुळे केलेत की त्याच्यामुळे आज तुम्ही पाहू शकता ही एसटी बघा रोडच्या खाली उतरलेली आहे. पण एसटीमध्ये जवळपास 50 ते 60 प्रवासी होते. तर सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे. ठेकेदारांनी जर वेळेवर जर हे काम जर केले नसेल रस्त्याचे तर आज एवढी मोठी दुर्घटना घडली नसती. सुदैवाने याच्यामध्ये कुठलीच जीवितहानी झालेली नाही आहे. तर ठेकेदार काय या रस्त्याचं काम करतो का नाही? जर ठेकेदाराला फोन जर केलं तर आमचे प्रतिष्ठित लोक त्यांना फोन केल्यावर म्हणतो की तो आज करतो उद्या करतो, उडवाउडीचे उत्तरे देतो व कशा प्रकारे उद्धट बोलतो. तर हे आता मी यांना सांगणार आहे की त्याच्या विरोधामध्ये फिर्याद द्या म्हणून सांगणार आहे. नाहीतर आज कोणाचा तर एकट्याचा जीव गेला असता. आणि त्याच्यामध्ये आमचे शंकरनगरचे पोरं जवळच होते, सगळे तरुण पोरं. त्यांनी तात्काळ येऊन सगळ्यांना त्यांच्या मतीनं आतील प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढलेले आहेत. जर ठेकेदाराने जर वेळेवर काम नाही केला आणि हा रस्ता जर लवकरात लवकर दुरुस्त नाही केला तर आम्ही त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत. काल सोलापूरमध्ये एक बातमी ऐकली. बातमी अशी होती, सांगलीच्या एका इसमाने असा आरोप केला की त्याच्या नातेवाईकाकडे सांभाळायला ठेवलेल्या मुलीला नातेवाईकांनी विकलं. होय, मुलीला विकलं, परंतु एक नाही दोन मुलींना विकलं. या इसमाने या सोलापूरच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन पहिल्या मुलीला आपल्या नातेवाईकांकडे दत्तक दिलं, विकलं आणि दुसऱ्या मुलीला गोव्याला 4.5 लाख रुपयांना विकलं. माणसं पैशाच्या चणचणीमुळे घर गहाणवत ठेवतात, गाडी गहाणवत ठेवतात, मोबाईल गहाणवत ठेवतात, दागिने गहाणवत ठेवतात. परंतु या बाददाराने चक्क आपल्या बायकोला गहाणवत ठेवलं अशी सांगलीमधून ऐकून येत आहे. त्याच्या व्यसनामुळे, आर्थिक विवंचनेमुळे त्यांना आपल्या दोन्ही मुलींचा
व्यवहार केला आणि त्याला पैसे कमी मिळाल्यामुळे त्या आकसापोटी नातेवाईकांना त्रास व्हावा म्हणून हा इसम असे आरोप करत आहे. या इसमानं ज्यांना ज्यांना मुली विकले व्यवहार केला त्याचे ठोस पुरावे जनता राज्य न्यूज चॅनलकडे उपलब्ध आहे. जनता राज्य न्यूज चॅनल लवकरच या सर्व गोष्टींचा खुलासा करणार आहे. बघत राहा जनता राज्य न्यूज चॅनल. मी क्राईम रिपोर्टर कीर्तिकुमार शिवशरण सोबत क्राईम रिपोर्टर संगीता क्षीरसागर. सोलापूर शहरातील रस्त्यावर राहणारे मंदिर व दर्गा परिसरात, पासपोर्ट कार्यालय परिसर, होम मैदान, स्मार्ट सिटी परिसर, उघड्यावर राहणारे बेघर व्यक्ती यांची शोध मोहीम घेण्यात आली. सापडलेल्या बेघरांना आपुलकी बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिका, सोलापूर दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र चालवण्यात येते. बेघर व्यक्तींसाठी बेघर निवारा केंद्र कुमठानाका क्रीडा संकुलाच्या मागे सोलापूर येथे कार्यरत आहे. या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय, जेवण, नाश्ता आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. सोलापूर शहर स्वच्छ करण्याच्या अनुषंगाने आणि शहरातील वाढत्या थंडीमुळे रस्त्यावर उघड्यावर राहणारे भिक्षेकरी, घर सोडून आलेले वृद्ध, महिला, पुरुष, लहान मुले अशा प्रकारचे लोक जे रस्त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात, रस्त्यावरच राहतात अशा सर्व लोकांसाठी सोलापूर महानगरपालिका आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र सोलापूर येथे अशा सर्व बेघर व्यक्ती रस्त्यावरून उचलून निवारा केंद्रात दाखल करण्यात येत आहेत. ही मोहीम आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी तैमूर मुलानी यांच्या नियंत्रणाखाली सोलापूर महानगरपालिका शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी, आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र व्यवस्थापक अशोक वाघमारे, काळजीवाहक राजू गदाग, शक्ती जाधव, नागरी समूह निरीक्षक सत्यजित वडावराव, नागेश क्षीरसागर, वसीम शेख, साईप्रसाद पोळ, अरविंद महाले, सागर गायकवाड, अंबादास जाधव, शशिकांत वाघमारे, इफ्तार शेख आदींनी या मोहिमेसाठी परिश्रम घेतले. दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासोबत असलेल्या संविधानाचे शिल्पाची नासधूस करून त्याची विटंबना जातीयवादी शक्तीकडून करण्यात आली. या भ्याड कृत्याचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. या विटंबनेच्या निषेधार्थ जे आंदोलक रस्त्यावर उतरले होते त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत व तेथील अटक सत्र त्वरित थांबवावे अशा आशयाची निवेदन भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या प्रकरणातील जो आरोपी सापडलेला आहे तो बागायती शेतकरी व सुशिक्षित आहे. तरी सुद्धा त्याच्या पाठीमागील या प्रकरणातील जो आरोपी सापडलेला आहे तो बागायती शेतकरी व सुशिक्षित आहे. तरी सुद्धा त्याच्या पाठीमागील शक्तीला लपवण्यासाठी पोलीस खात्याने त्या आरोपीला माथे फिरू मनोरुग्ण संबोधून सर्व तपास गुंडाळण्याचा प्रयत्न करीत आहे. या विटंबना पाठीमागची खरी माहिती उघड करण्यासाठी या आरोपीवर रिमांड काढून त्याच्याकडून खरी माहिती काढून हस्तगत करून संबंधितावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमिला तुपलोंडे, शहर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट कमरुन्निसा बागवान, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नसरीन शेख, मेजर साबळे, नागेश गायकवाड, KM कांबळे, भारत क्षीरसागर, सलीमभाई मुल्ला, इब्राहिम शेख, रफिक शेख, कल्लाप्पा बनसोडे, मुमताज शेख, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, विजयालक्ष्मी झाकणे, राजश्री साबळे, सचिन साबळे, गणेश चंदनशिवे, पप्पू गायकवाड, विक्रम वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही भीमशक्तीच्या वतीने या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. जी परभणीत जी दुर्घटना घडली, संविधानाचे म्हणजे विटंबना केली गेलेली आहे, ती एका विकृत माणसाने केली असं ह्यांनी उठवलेलं आहे. पण ते विकृत माणसाने केली नसून त्याच्या मागं कोणतरी षडयंत्र रचलेलं आहे. कारण संविधान हे बदलायचं हे त्यांचं षडयंत्र आहे आणि लोकशाही ही कमकुवत करून लोकशाही नष्ट करायचा त्यांचा विचार आहे. याच्यामागं काहीतरी षडयंत्र असणार आहे. 10 तारखेला जी परभणीत घटना घडली
प्रतिकृती संविधानची ठेवलेली होती, त्याची विटंबना केली. या देशातल्या, या राज्यातल्या जातीय धर्मांध शक्तीची डोके वर काढत आहे, त्याचा मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या कालच्या 10 तारखेला परभणी या ठिकाणी जी घटना घडली अतिशय दुर्दैवी असून, ही लांछनास्पद असून, बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या सोबत असलेली जी संविधानाची जी प्रत आहे, ती प्रतीची मोडतोड करून विटंबना केली, ह्या जातीवादी मानसिकतेमधून झालेली आहे. ह्याच्यामागे जे कोणी सूत्रधार असतील, जे कोणी मास्टरमाइंड आहे, त्या मास्टरमाइंडचा शोध घेऊन गृह खात्याने छडा लावून या घटनेचा खोलवर चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. परभणी या ठिकाणी 10 तारखेला जो प्रकार घडला, त्या घटनेचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र निषेध करीत असून, ह्या घटनेमागं कोण आहे आणि ती चौकशी करण्याचे आदेश या महाराष्ट्र शासनाने द्यावं, अशा प्रकारचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावं, असं आदेश माननीय चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी आम्ही सोलापूर जिल्ह्याचे म्हणजे निवासी कलेक्टर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना या ठिकाणी निवेदन दिलं. त्या निवेदनाच्या माध्यमातून ज्या लोकांनी त्या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं असलेलं शिल्प आहे, ते शिल्प या ठिकाणी मोडतोड करून त्याची जी विटंबना केली, त्या विटंबना केलेल्या लोकांना त्वरित अटक करण्यात यावी. आणि त्याच्या पाठीमाग कोणती शक्ती आहे, हा माणूस जर या ठिकाणी खरोखर मनोरुग्ण किंवा वेडसर आहे असं या ठिकाणचं पोलीस खातं सांगत असेल, तर त्याचा वेडसरपणाचा काही दाखला वगैरे त्यांच्याकडे आहे का? काय यांनीच या ठिकाणी उठवलं आहे खऱ्या अर्थानं? याच्या अगोदर त्यांनी काही वेडेपणाचे काय कामं केलीत का? अशाही पद्धतीची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. कारण ज्या टायमाला म्हणजे दलितांविषयी ज्या घटना घडतात, त्या टायमाला कुठं एकदा या ठिकाणी राजगृहावर सुद्धा दगडफेक झाली होती, त्या माणसाला सुद्धा माती फेरीत म्हटलं होतं. तर अशा पद्धतीने ज्या टायमाला घटना घडतात, दलितांच्या म्हणजे अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो आणि ती घटना घडतात, त्या टायमाला त्या लोकांना वेडसर म्हणलं जातं, माती फेर म्हणलं जातं. ही कुठंतरी थांबवलं पाहिजे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट सोलापूर आयोजित शेठ लोणकरजी चंडक स्मृती व्याख्यानमाला यंदाचे 28वे वर्ष आहे. या व्याख्यानमाला दिनांक 17 ते 19 डिसेंबर 2024 रोजी हिराचंद नेमचंद वाचनालय सोलापूर येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे. यावेळेस पहिले पुष्प डॉक्टर सौ पूजा भावार्थ देखणे पुणे विषय संजीवनी मानसिक आरोग्याची, दुसरे पुष्प दीपक शिकारपूर पुणे विषय डिजिटल युग आणि बरंच काही, तिसरे पुष्प डॉक्टर दत्ता अकलूजकर पुणे विषय मस्तानी ऐतिहासिक सत्य. यावेळेस प्रमुख उपस्थिती श्रुतीश्री वडकबाळकर, अध्यक्ष किशोर चंडक, कार्याध्यक्ष अॅडव्होकेट जे कुलकर्णी, समन्वयक महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर गिरीश चंडक, कार्यवाह विश्वस्त किशोर चंडक आदी उपस्थित होते. जास्तीत जास्त लोक कशा आपल्या या कार्यक्रमावर उपस्थित राहतील किंवा येतील, आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू, आपण थोडं या व्याख्यानातून जास्त चांगलं लिहिलं, जे बुद्धिमंत आहेत काय आपण इतका मोठा खर्च करतो इथं, नक्की आपल्याकडे 50 ते 60 लोक फक्त उपस्थित राहतात, ही शोकांनी काय करतात. खरं तर लोक जास्त आले पाहिजे, ज्याच्याकडे करतोय आपण. आता हे इतके मोठमोठे लोक आपण त्यांना म्हणून बोलवतो, त्यांना सोलापुरात लोकांनी ते ऐकावं, त्यांचे विचार ऐकावे, त्याचं अनुकरण करावं, या उद्देशाने सगळं करतोय. इतिहासाविषयी कुतूहल आपल्या सर्वांनाच आहे. अलीकडे आपण बघतो आहोत की इतिहासातल्या अनेक गोष्टी आपण उकरून काढत आहोत आणि खरं काय खोटं काय हे आपल्यालाही कळत नाही अजून. इतिहासामध्ये एक अतिशय ज्याला म्हणून वादग्रस्त ज्याला सगळ्यांनी किंवा ज्यांच्याविषयी अतिशय कुतूहल आहे ती व्यक्ती म्हणजे मस्तानी. बाजीराव म्हटलं की आपल्याला मस्तानी आठवते, पण बाजीरावाने सलग 20 लढायामध्ये कुठेही 48 लढायामध्ये कुठेही पराजय स्वीकारला नव्हता आणि कमी वयात 40 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी एवढ्या
सगळ्या लढ्यांमध्ये विजय मिळवला ते आपल्या लक्षात येते. पण आपल्याला मस्तानी म्हटलं की बाजीराव आठवतो. आणि या मस्तानीचं नेमकं काय स्थान आहे, ती मस्तानी नेमकी कोण होती याच्याविषयी सामान्य लोकांमध्ये खूप कुतूहल असतं. याविषयी सोलापूरमध्येच दयानंद महाविद्यालयामध्ये असलेल्या हिस्ट्रीचा इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर लता अकलूजकर यांचं व्याख्यान आम्ही ठेवलेलं आहे. लता अकलूजकर मला वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे, कारण इतिहासात दयानंद कॉलेजमध्ये त्यांनी जवळजवळ 37 वर्ष काम केले. तिथे इतिहास परिषदेची स्थापना केली, एक इतिहासाचं म्युझियमही त्यांनी चालू केलेलं आहे. आमचं सगळ्यांच्यासाठी खूप जवळचा परिचय आहे. तर त्यांना आम्ही मुद्दामच एक सोलापूरकर म्हणून इथे आमंत्रित केलेलं आहे. त्या ब्राह्मी आणि मोडी लिपीचे क्लासेस घेतात, संशोधन त्यांचं चालूच आहे, अनेक इतिहास परिषदांचं आयोजन करतात, त्याच्यामध्ये व्याख्यानं देतात. वाईमधल्या विश्वकोश मंडळावर त्यांनी 2 वर्ष काम केलेलं आहे. वेगवेगळ्या विषयांवर ते संशोधन करतात, व्याख्यानं देतात. तर असे 3 दिग्गज माणसं आम्ही यावर्षी बोलवलेले आहेत. त्यामुळे सोलापूरच्या लोकांनी खरोखरच त्याचा लाभ घेतला पाहिजे. पण आपल्याकडे मी मगाशी म्हटल्यासारखं ऐकण्याची महाविद्यालयीन तरुणांमध्ये आम्हाला अपेक्षा आहे, तुम्ही ऐकू आम्ही ऐकू, पण पुढच्या पिढीने ऐकलं पाहिजे. आणि त्यांना थोडंसं काय म्हणूयात, प्रलोभन म्हणूयात, किंवा त्यांना थोडंसं एक शाबासकी म्हणूयात. म्हणून किशोरजी चटकच्या मनात एक कल्पना आली मागच्या वर्षीपासून. या सिद्ध रामेश्वराच्या कृपेने आम्हाला करता आल्या त्याबद्दल समस्त सोलापूरकरांचा आम्ही नेहमीच आभार मानत आलेलो आहोत. राजस्थानात येऊन सोलापुरात स्थायिक होणं आणि इथल्या मातीशी एकरूप होणं हे खरं म्हणजे मारवाडी आणि जैन समाजाला नेहमीच जमत आलेलं आहे. त्या हिशोबाने आम्ही पण इथे एकरूप झालो. आता मारवाडीपेक्षा मराठी आम्ही जास्त चांगली बोलायला लागलो. लोणकरंजी चंडक यांचा विशेष म्हणजे 1947 साली 15 ऑगस्टच्या दिवशी जुन्या महानगरपालिकेमध्ये सोलापूरचे प्रथम नागरिक म्हणून त्यांनी झेंडा उंचवला आणि ब्रिटिशांना सांगितलं आता तुम्ही चले जाऊ. तर त्यांचा वारसा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. सोलापुरात अनेक कॉलेजेस, शाळा, हायस्कूल, प्राथमिक शाळा, दवाखाना वगैरे अशा अनेक गोष्टी चालू आहेत. आणि विशेष म्हणजे माझ्या आजोबांना मुलांना शिकवण्याचं फार कौतुक होतं, म्हणून त्यांनी सोलापुरात एक फार जुन्या काळी वसतिगृह चालू केलं. मराठवाड्यातील अनेक मुलांना त्यांनी शिक्षणासाठी सोलापूरला बोलवलं आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिलं. एक खास मोठं उदाहरण म्हणजे बाबासाहेब भोसले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, यांना लंडनला शिक्षणासाठी जायचं होतं आणि त्यांच्याकडे तशी परिस्थिती नव्हती, तर त्यांचा शिक्षणाचा भार पण माझ्या आजोबांनी त्यावेळेस उचलला होता. 1940-42च्या दरम्यान जे लोक स्वातंत्र्यासाठी लढा देत होते आणि रात्री बेरात्री 2 वाजता 3 वाजता पहाटे यायचे, त्यावेळेस चंडक बगीच्यातल्या एखाद्या अर्ध्या खोलीमध्ये त्यांना उतरवून पहाटेच्या वेळेस डबा देऊन त्याच्यामध्ये 5 रुपयाची नोट ठेवून त्यांना ते विदा करत असत. की ती त्यावेळेची 5 रुपये म्हणजे फार मोठी रक्कम होती, परंतु ते हे सगळं काम रात्रीच्या 2 ते पहाटे 4च्या वेळेस चालायचं. पत्रकार बांधवांचं हार्दिक स्वागत करतो. आज पत्रकार परिषदेसाठी उपस्थित महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अध्यक्ष डॉक्टर श्रुती वडकबाकर, कार्याध्यक्ष तथा चंडक ट्रस्टचे विश्वस्त किशोरजी चंडक, मसाप शाखा सोलापूरचे उपाध्यक्ष उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे, ज्या कारणासाठी आपण इथं उपस्थित आहोत, शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला याचे समन्वयक ॲडव्होकेट जे कुलकर्णी, शेठ लोणकरणजी चंडक ट्रस्टचे विश्वस्त तथा सचिव डॉक्टर गिरीशजी चंडक, आमचे कार्यकारिणी सदस्य फैयाज शेख, प्राध्यापक भीमकोंडा पाटील. शेठ लोणकरणजी चंडक ट्रस्ट आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूरच्या वतीनं गेले 27 वर्ष त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं. यंदाचं हे 28वे वर्ष आहे. याची संपूर्ण माहिती आमच्या शाखेचे अध्यक्ष आणि चंडक ट्रस्टचे विश्वस्त किशोरजी चंडक. नमस्कार मंडळी.
युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्या वतीने सर्वसमर्थ देव, सनातन पिता, कृपाळू व शांती अधिपती प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. यानिमित्त वरुनको शाळा रंगभवनजवळ सोलापूर येथे सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत आनंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदाचे हे 15वे वर्ष आहे. या क्रिसमस फेस्टिवलमध्ये सोलापुरातील चर्चेस, सेवाभावी संस्था व शाळा गायन, नृत्य आणि विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. यामध्ये ज्योती निकेतन संस्था, पहिली ख्रिस्ती मंडळी, हिंदुस्थानी कव्हनंट चर्च, मेथॉडिस्ट चर्च, गुड न्यूज चर्च, न्यू लाईफ फेलोशिप चर्च, पाईन ट्री चर्च, एपिफनी चर्च, एल शद्दाय चर्च, शिलोह चर्च, इमानुएल चर्च, उमेदपूर चर्च, काल्वरी चर्च, वरुनको शाळा, पहिली ख्रिस्ती मंडळी, नवीन उपासना मंदिर, ख्राइस्ट फॉर ऑल मिनिस्ट्रीज, जीजस ख्राइस्ट गॉस्पेल सोसायटी चर्च, तारकाचे प्रार्थनागृह आदी चर्चेस, शाळा आणि ख्रिस्ती संस्था सहभागी होणार आहेत. प्रारंभी प्रार्थना व स्वागत गीत होईल. त्यानंतर सोलापुरातील पालकवर्गांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न होईल. सांस्कृतिक कार्यक्रम 2 सत्रात होतील. पहिल्या सत्रानंतर गुड न्यूज सेंट्रल चर्चचे पालक गिदोन अढागळे हे पवित्र शास्त्रातून संदेश देतील. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे दुसरे सत्र सुरू होईल. शेवटी आभार प्रदर्शनासह संपूर्ण भारतासाठी, महाराष्ट्रासाठी आणि सोलापूरच्या शांती समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. आता नाताळ सण सगळ्यांना माहिती जवळ आलेला आहे. 25 डिसेंबरला जगभरामध्ये नाताळ सण हा साजरा केला जातो. सगळीकडे जेवढे चर्चेस सोलापुरात ते 25 डिसेंबरला आपापल्या चर्चमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि सगळ्या घरातले, ख्रिस्ती घरातील सगळे जे लेकरं बाहेर गावी असतील, परदेशात जरी असतील, तर ते आपापल्या घरी येऊन हा सण एकत्रितरित्या साजरा केला जातो. आणि या अगोदर गरिबांना अन्नदान वाटप असेल, साहित्य वाटप असेल, हे सुरूच असतं. परंतु समाजाचं एकत्रीकरण करण्याच्या उद्देशाने मागील 14 वर्षापासून युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरने ख्रिस्त जन्मोत्सव हा सोहळा साजरा करायचं ठरवलं आणि देवकृपेने आज त्याला 14 वर्ष पूर्ण होऊन 15वं वर्ष आहे की ख्रिस्त जन्मोत्सव एक आनंद सोहळा आपण वरुणोकोच्या मैदानावर प्रतिवर्षी भरवतो आणि तो नाताळाच्या 25 डिसेंबरच्या अगोदर भरवतो, जेणेकरून सगळ्या चर्चेस एकत्रित यावेत आणि तिथं मग कला रचनी, संगीत, नृत्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाचा जो संदेश आहे तो संदेश एका फादर म्हणजे पालक वर्गाकडून केला जातो. आणि यावर्षी गुड न्यूज चर्चचे सेंट्रलचे गिदोन अढागळे हे पालक संदेश सांगणार आहेत. 2 सत्रात हा कार्यक्रम होतो. पहिल्या सत्रात लहान मुलांचा, दुसऱ्या सत्रात मोठ्या आणि प्रौढ लोकांचा हा कार्यक्रम साजरा केला जातो. तिथं स्टॉल्स म्हणजे त्या स्टॉल्समध्ये अनेक साहित्य, मनोरंजनाचे साहित्य असेल, खाण्याचे असतील, कपड्यांचे स्टॉल्स, म्हणजे एन्जॉयमेंट प्लस देवाचा संदेश आणि सगळ्यांचं एकत्रीकरण हा एक आनंद सोहळा सोलापुरात गेल्या 14 वर्षापासून सुरू आहे. तर याही वर्षी यावेळेस 16 डिसेंबरला सोमवारी वरुणोकोच्या मैदानावर साजरा होणार आहे. देशातील सुप्रसिद्ध फिजिक्स वल्लाह कोचिंग क्लासेस सोलापूर येथे उद्घाटन करण्यात येणार आहे. हे शिवछत्रपती रंगभवन चौक सोलापूर येथे येत्या 15 डिसेंबर 2024ला होणार आहे. यावेळेस 8वी ते 10वीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. यात प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर आल देशमुख हे जेईई नीट सेट या विषयावर मार्गदर्शन मोफत करणार आहेत. सेकंड PW आंसर एग्जाम होता है जहाँ पे बच्चे 100% जैसे सर ने बताया स्कॉलरशिप लेके आते हैं. उसमें अलग अलग स्कॉलरशिप में 90%, 75%, 70%. तो बच्चों की कैपेबिलिटी के हिसाब से हमने वो फीस रखा है और वो फीस जैसे एग्जाम्पल दूंगा 100% स्कॉलरशिप वाले बच्चे उनसे एक भी फीस न लेते हुए हमने एडमिशन भी की है अलग अलग सेंटर्स पे. तो हम चाहते हैं सारे बच्चे एग्जाम दें और एक अच्छा क्वालिटी एजुकेशन लेके उनके सपनों को पूरा करें. उनको डॉक्टर बनना है, इंजीनियर बनना है, वो सामने जो देख रहे हैं उनके माँ बाप के सामने बच्चे देख रहे हैं उसको वो पूरा करें. परिचय करून द्या. मी पांडुरंग शिंदे, फिजिक्सवाला सोलापूरमध्ये आता आपण लॉन्च करतोय आरंभ कार्यक्रम आहे. तर मी या ठिकाणी ॲज ए डायरेक्टर आणि त्या पद्धतीने सोलापूरमध्ये आम्ही सुरुवात आमचे हेड जे आहे माझं नाव अतुल तिजारे. फिजिक्सवाला रिझल्ट महाराष्ट्र कर्नाटक 2 स्टेट्स बघतो. 2 स्टेट्स आहेत, कर्नाटक आणि महाराष्ट्र. नाव तिजारे.
नमस्कार सर्वांना, माझं नाव विनोद कदम. मी इथे सोलापूर फिजिक्सवाला या इन्स्टिट्यूटचा सेंटर आहे. देश पुढे गेलं तर जगाच्या लेवलला जाऊन ते काम करतील. आज IIT म्हणजे काय? IIT जे विद्यार्थी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान हे देश घडवले ते विद्यार्थी म्हणजे IIT चे विद्यार्थी. टॉप लेवलला ते पेमेंट घेतील, चांगल्या पद्धतीनं त्यांचं सगळं व्यवस्थित होईल. या पद्धतीने ते IIT आहे. वेगवेगळे कोर्सेस सांगायला गेलं तर भरपूर वेळ होईल त्याच्यामध्ये. एकच सांगायचं आहे, हे त्यांचं असं आहे अलग पांडे सरांचं, ते सुद्धा गरिबातून वर आले. एकच सांगतो, 2च मिनिटात संपवतो. सशक्त युवती, सशक्त युवक हे सशक्त भारत घडवू शकतात. तो भारत आज तो जगाच्या पाठीवर स्वाभिमान शून्य झालेले, शेजारी आपली बहीण बसलेले ते विसरलेले आपण, ते विचार पण करत नाही आपण. सशक्त युवती, सशक्त युवक हे सशक्त भारत घडवू शकतात. तो भारत आज तो जगाच्या पाठीवर स्वाभिमान शून्य झालेला आहे. तो जागा करण्याचे काम युवक करू शकतो. परम धर्म प्रिय भारत की तस्वीर, हम इस देश की रक्षा के लिए पुकार रहे हैं. एक चीज है, एक कांटा है, हमारे हृदय में कसकता है. इस देश की परिस्थितियों को बदलने के लिए हमने भारत माँ की गोद में जन्म लिया है. भारत किसी जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. दिल्ली इसका दिल है, हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिखा है, कश्मीर किरीट है, विंध्याचल कटी है, नर्मदा गर्दन है, पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जंगा है, पंजाब और बंगाल दो विशाल कंध्या है, कन्याकुमारी इसका चरण है, सागर इसका पग पगारता है, बसंत उसका श्रृंगार करते हैं, आकाश के काले काले बादल उसका कुंभन के वासियां हैं. फक्त 5 ते 10% लोकांना उत्कृष्ट एज्युकेशन भेटत होतं. तिथल्या पालकांचं आणि मुलांचं आमच्या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून जवळजवळ सोलापूरमधून 9,000 मुलं आपल्या ॲपच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत ऑनलाईन. त्यातली 3,500 मुलं पे करून घेत आहेत, बाकीचे फ्री ऑफ कॉस्ट घेत आहेत. तर तिथल्या पालकांचे असंख्य आम्हाला मेसेज किंवा त्यांचं सूचना येत होत्या की सर सोलापूर सारी क्षेत्र कधी अडकलाय. तर आज त्याची उत्कंठा संपलेली. यावर्षी आम्ही सोलापूरला आलाय. सोलापूरला फिजिक्सवाल्याचं एक उद्दिष्ट आणि मिशन असं आहे की देशातलं सर्वात उत्कृष्ट एज्युकेशन अतिशय माफक फीजमध्ये, म्हणजे देशातलं सगळ्यात हाय क्वालिटी एज्युकेशन, एअर कंडिशन एज्युकेशन, क्वालिटी एज्युकेशन आणि या सगळ्यांचा विचार करता सगळ्यात मिनिमम म्हणजे फार अफोर्डेबल सामान्यातल्या सामान्य पालकांना त्या एज्युकेशनचा लाभ भेटावा इतक्या कमी फीजमध्ये आपण एज्युकेशन देतोय. त्यामुळे देशातला नंबर 1 ब्रँड आता झालेला आहे. कमी दिवसामध्ये खूप असंख्य विद्यार्थ्यांना आपण सपोर्ट करतो आहे. आणि ह्या वर्षीचा आपण सोलापूरला आता आलो आहे. उद्या आपला आरंभ जो कार्यक्रम आहे तो रंगभवन सकाळी 11 वाजता आहे. तर त्या कार्यक्रमाला देशातली जी स्टार फॅकल्टी त्या ठिकाणी येणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला फीज तर अफोर्डेबल ठेवलेली आहे. त्याचबरोबर 30% एज्युकेशन आपल्या ट्युशन फीजच्या ह्याच्यावरती की इथल्या सगळ्या सामान्य विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळावा. त्यामुळे 30% ऑफर आपण उद्याच्या कार्यक्रमात. पहिले लग्न झालेले असताना कोल्हापूर येथील एका विवाहितेने सांगलीतील तरुणाशी दुसरे लग्न केले. त्यासाठी स्वतःचे नावही बदलले. खोटे लग्न करून पतीला 1.5 लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांची टोळी जेरबंद केली. पल्लवी मंदार कदम, मूळ नाव परवीन मोदीन मुजावर, राहणार रेल्वे स्टेशन झोपडपट्टी गांधीनगर कोल्हापूर. एजंट राणी उर्फ रत्नाबाई सुभाष कुंभार, राहणार पंचशील नगर. राधिका रतन लोंढे, राहणार लोंढे कॉलनी, न्यू इंग्लिश स्कूलजवळ मिरज. सुमन दयानंद वाघमारे, मिरज अशी संशयितांची नावे आहेत. फसवणुकीची घटना 9 सप्टेंबर 2024 ते 8 डिसेंबर 2024 या कालावधीत घडली. फिर्यादी तरुण खासगी नोकरी करतो. संशयित 4 महिलांसह नाईकबाई नावाच्या आणखी एका महिलेने संगनमत करून पल्लवी कदम उर्फ परवीन मुजावर हिचे पहिले लग्न झालेले असतानाही या तरुणाशी दुसरे लग्न लावून दिले. याकरता तरुणाकडून 1.5 लाख रुपये घेतले. ते संशयितांनी वाटून घेतले. पल्लवीचा पती मंदार जिवंत असताना तसेच तिचा धर्मही संशयितांनी लपवून ठेवला. काही दिवसांनी तरुणाला या टोळीच्या कारनाम्याची माहिती मिळाली. त्याने संजयनगर पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध तक्रार दाखल केली. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 2 डिसेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात नागरिक, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संघटना, खासगी संस्थांचे कर्मचारी, कॉलेजचे विद्यार्थी
इत्यादींच्या लोकसहभागातून व महानगरपालिकेतील सर्व विभागांकडील मनुष्यबळ व यंत्रणेच्या माध्यमातून शहरातील निश्चित केलेल्या बहुतांश मुख्य रस्ते आणि भागात ही मोहीम राबवण्यात आली. यात अतिक्रमण काढणे, दुभाजकाकडील माती काढणे, फुटपाथवरील अनावश्यक गवत, झाडी तसेच कचरा, डिव्हायडरमधील लाईट पोलवरील कुजलेले बोर्ड, स्टिकर, डिव्हायडरमधील झाडांची छाटणी करणे, फुटपाथवरील दोन्ही बाजूंची स्वच्छता करण्यात आली. यास शहरवासियांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व मुख्य प्रवेशद्वार तसेच आणखी काही रस्त्यावरही ही मोहीम राबवण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार 13 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत आणखी 48 मुख्य रस्ते आणि परिसर याप्रमाणेच विशेष स्वच्छता मोहिमेत राबवण्यात येणार आहेत. सदर मोहीम दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त सकाळच्या सत्रात राबवण्यात येणार असून नेमलेले नियंत्रण अधिकारी त्यांच्या अधिपत्याखाली रोज सकाळी 7 ते 10 या वेळेत पूर्वी केलेल्या नियोजनाप्रमाणेच काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत जास्तीत जास्त नागरिक, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, खासगी कर्मचारी, कॉलेजचे विद्यार्थी यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केले आहे. भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भगवान संघ इस्कॉनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर परिसरात 5वी ते 7वी वर्ग पहिला गट, 8वी ते 10वी वर्ग दुसरा गट अशा प्रकारे या स्पर्धांचे आयोजन होणार आहे. यात विद्यार्थ्यांना 200 रुपये फी आकारण्यात येणार आहे. यात पारितोषिक, सन्मानचिन्ह, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे. या स्पर्धेमध्ये 75,000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी 96 047 28 944 आणि 86 00 57 70 54 या क्रमांकावर संपर्क साधावा. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ हा देशपांड्या संस्थेच्या द्वारे संपूर्ण सोलापूर आणि शहरामध्ये भगवद्गीतेवरती परीक्षा घेत आहे. त्याच्या परीक्षेचं नाव आहे भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा. तर ही परीक्षा 2 गटामध्ये होणार आहे, लहान गट आणि मोठा गट. लहान गटामध्ये 5वी ते 7वी हा गट असेल आणि मोठ्या गटामध्ये 8वी ते 10वीचा वर्ग असेल. तर याच्यामध्ये संपूर्ण सोलापूर आणि शहरामधून ही परीक्षा होत असल्यामुळं या ठिकाणी जवळजवळ 75,000 रुपयांची बक्षीस आपण या परीक्षेमध्ये वितरित करणार आहोत. तर ही परीक्षा जे विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेतील तर त्यांना आपण काय करत आहे, एक भगवद्गीता आणि त्याच्याबरोबर एक प्रश्नसंच आणि त्याच्याबरोबर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं सर्टिफिकेट सुद्धा आपण मुलांना देणार आहे. तर ही परीक्षा आपण का घेत आहे, कारण मुलांना आज काळाची गरज आहे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांचं पुढचं भविष्य जे अवलंबून आहे. तर त्यांचं जे भगवद्गीतेवरती त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांचं जीवन घडणार आहे त्या भगवद्गीतेच्या माध्यमातून. तर त्याच्यासाठी आपण ही भगवद्गीतेवरती आपण परीक्षा घेत आहे. परीक्षेमध्ये आपण मुलांना एक भगवद्गीता देणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की मुलांना पहिले 6 चॅप्टर, भगवद्गीतेमध्ये 4 चॅप्टर असतात, त्याच्यामध्ये पहिले 6 चॅप्टर मोठ्या गटासाठी 8वी ते 10वी आणि छोट्या गटासाठी आहेत पहिले 3 चॅप्टर. त्याच्यामधला अभ्यास करणार 100 मार्काचा पेपर असेल हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पेपर ऑनलाईन पद्धतीने आपण घेणार आहे. मुलांना याचा लिंक पाठवणार आणि ऑनलाईन पद्धतीने ते त्यांच्या घरी राहून हा पेपर सॉल्व्ह करू शकतात. त्यांच्या आईच्या किंवा वडिलांच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून हा पेपर ते सॉल्व्ह करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये 100 मार्काचे बहुपर्यायी प्रश्न असले, मुलांना निबंधासारखं लिहायची गरज नाही. त्याच्यावर टिक मार्क करून जसं स्कॉलरशिपची एक्झाम असते ना त्या पद्धतीने ही एक्झाम होणार आहे. अशा पद्धतीची एक्झाम असेल. सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुतळा सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी नाविन्यपूर्ण योजना 2022-23 अंतर्गत 75 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार सदर कामाची रक्कम 63,29,494 इतक्या रकमेची निविदा काढण्यात येऊन सदर कामाचा मक्ता निश्चित करण्यात आला आहे. सदरचे काम मक्तेदारामार्फत हाती घेण्यात आले असता सदर पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यापूर्वी पुतळ्याचे मजबूतीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे दिसून आले. त्यानुसार सदर मजबूतीकरण करण्याचे काम तांत्रिक पद्धतीने कशा प्रकारे करावे लागणार आहे, तसेच पुतळा सुशोभीकरणाचे काम कशा प्रकारे करण्यात येणार याबाबत अवगत करण्यासाठी सोलापूर शहरातील प्रमुख शिवप्रेमी व संघटना पदाधिकाऱ्यांना
दिनांक 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे बैठकीसाठी निमंत्रित केले होते. सदर बैठकीसाठी सोलापूर शहरातील सुमारे 25 प्रमुख शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत कामाचे वास्तुविशारद शशिकांत चिंचोळी यांनी पुतळा मजबूतीकरण आणि सुशोभीकरण संदर्भात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे उपस्थितांना माहिती दिली. उपस्थितांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत त्यानंतर चर्चा करण्यात येऊन शंकेचे निरसन करण्यात आले. सदर बैठकीत पुतळा मजबूतीकरण करण्याचे काम 19 फेब्रुवारी 2025 पूर्ण करण्याबाबत आणि त्यानंतर पुतळा सुशोभीकरणाचे काम चालू करण्याच्या बाबत सर्वानुमते ठरले. सदरची बैठक माननीय आयुक्त यांच्या आदेशान्वये घेण्यात आली असून बैठकीकरता अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, उपअभियंता किशोर सातपुते, कनिष्ठ अभियंता अभिजित बिराजदार, प्रशांत गुंड उपस्थित होते.